रोज रोज तेच ते शाबू आणि भगर खाऊन कंटाळा आलाय तर बनवा ही मस्त अशी उपवासाची नवरात्राची रेसिपी. इथं आपण साबुदाणा आणि भगर 2 वाट्या भगर आणि 1 वाटी साबुदाणा मी इथं भिजवून घेतलेला आहे. अगदी 2 तासच याला भिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ भिजवायची काहीही गरज नाहीये. 2 तासामध्ये मस्त असं साबुदाणा आणि भगर फुललेली आहे. इथं आपण मिक्सरमध्ये थोडं भिजवून घेतलेलं बॅटर, थोडीशी हिरवी मिरची आणि हे थोडंसं मीठ घालून, कोथिंबीर घालून हे सगळं आपण साबुदाणा आणि भगर वाटून घ्यायचं आहे. यामध्ये घातले थोडेसे जिरे. हे सगळं साहित्य वाटून घ्यायचं आहे. फक्त वाटताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे मिश्रण जे आहे ते कमीत कमी पाणी घालून वाटायचं आहे. आता यामध्ये घातली मी थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार दही घातलेलं आहे. तर इकडे बघू शकता मस्त असं बॅटर तयार केलेलं आहे. बॅटर अगदी पातळ करायचं नाहीये, कारण इथं आपण मस्त असे एकदम असे मस्त चवीचे इथं पदार्थ उपवासाचे बनवत आहोत. या बॅटरपासून कुठले कुठले पदार्थ बनतात हे सर्व पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये घातलं आणखी थोडंसं मीठ घालून याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. हे बघा मस्त असं हलवून घेतलेलं आहे. तिकडे गॅसवरती आपण आप्पे पात्र ठेवलेलं आहे. काय होतं ना, नवरात्री आलेली आहे आणि नवरात्रीमध्ये ना तोच तो साबुदाणा आणि भगर खाऊन खूप कंटाळा आलेला असतो. मग काय करायचं अशा वेळेस मस्त अशी इथं उपवासाची रेसिपी मी जशी दाखवली ना व्हिडिओमध्ये तशा पद्धतीची बनवायची. यामध्ये घातला मी अर्धा चमचा इनो. इनो आपण या पिठामध्ये घालून याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. बघा मस्त असं हे पीठ हलवून घेतलं. आप्पे पात्राला आपण याला तेल लावून घेतलेलं आहे. तेल तूप काहीही लावा. तेल लावून घेतलं. यामध्ये आपण तयार करून घेतलेलं बॅटर सगळं सोडून घ्यायचं. गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडीशी फुल करायची. तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम करायची. मीडियम टू लो हीटवर इथं आपण आप्पे सगळे मस्त असे शेकून घेणार आहोत. हे बघा सगळे आप्पे सोडले. वरून थोडंसं तेल सोडायचं आणि याला मीडियम हीटवरती मस्त असं भाजून घ्यायचं. हे बघा खालची बाजू भाजून झाली की वरची बाजू व्यवस्थित अशी मस्त अशी भाजून घ्यायची. हे बघा मस्त असे उलट करून आपले खरपूस मस्त असे आपले आप्पे भाजून घ्यायचे आहेत. हे बघताय ना तुम्ही आप्पे उपवासाचे आप्पे आहेत हे वाटतच नाहीये. खायला सुद्धा खूप भारी आणि भन्नाट होत आहेत बघा. तर इथे आपले आप्पे दोन्ही साईडने भाजून व्यवस्थित तयार झालेले आहेत. मस्त असे वाफवून घेतलेत आप्पे आपण. तयार झाले एकदम फटाफट असे. कधीही तुम्ही कोणत्याही उपवासाला इन्स्टंट आप्पे अशा पद्धतीनं करून खाऊ शकता. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या नवरात्रीत नक्की ट्राय करा. चला पुढची रेसिपी पाहूया.